2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मुंबईमधील मुलुंड ह्या ठिकाणी महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या काही फोटोंचं, त्यांच्या दस्तऐवजांचं, त्यांच्या पत्रव्यवहाराचं या ठिकाणी प्रदर्शन हे सुरू करण्यात आलेलं आहे। नुकतंच याचं उद्घाटन पार पडलेलं आहे। या उद्घाटनाला स्वतः सांस्कृतिक मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। आशिष शेलार यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहू शकतोय की महात्मा गांधीजी यांचं वय 21 वर्ष असताना ते कसे दिसायचे त्यावेळेचा त्यांचा फोटो आहे। 37 वर्षामधील ते कसे दिसायचे त्यांचा फोटो आहे। तर आपण ह्या बाजूला पाहिलं तर येरवडा कारागृहामध्ये कारावासात असताना महात्मा गांधी यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये कारागृह अधीक्षकांना लिहिलेलं पत्र देखील आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतंय। ह्याच्यावरून महात्मा गांधीजी यांचं अक्षर कसं होतं हे देखील आपल्याला प्रामुख्याने समजून येईल। त्याचबरोबर या ठिकाणी कर न भरण्याचा सत्याग्रह करून नोकरशाहीची सत्ता आपल्या हाती घेता येईल व कर भरणे ह्या पद्धतीचा जो मजकूर त्यांनी यंग इंडिया मधून जो महात्मा गांधीजी यांनी जो प्रदर्शित केला होता तो मजकूर ह्या ठिकाणी आहे। अशी विविध डॉक्युमेंटरीज या ठिकाणी आपल्याला पाहायला डॉक्युमेंट्स पाहायला मिळत आहेत। अनेक पत्रव्यवहार या ठिकाणी देखील आपल्याला महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महात्मा गांधी यांना सोडण्याबाबतचे जे पत्रव्यवहार आहेत ते पत्रव्यवहार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल ह्या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत सुजित कुमार उगले सर, जे संचालक आहेत। सर, तुमचं बित्तम बातमीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। महात्मा गांधीजी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवरती हे संपूर्ण पुराभिलेखांच्या हे दस्तऐवजाचं दालन तुम्ही प्रेक्षकांसाठी सुरू केलेलं आहे। काय सांगाल ह्याच्या पार्श्वभूमीवर? आपण शासनातर्फे सेवा पंधरवडा साजरा करतोय आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून आपण पुराभिलेख संचालनालयामध्ये जे ओरिजिनल दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांमधील काही निवडक छायाचित्र आणि काही निवडक दस्तऐवज यांचं प्रदर्शन आपण इथं लावलेलं आहे। तुम्ही बघाल तर यामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ, गांधीजींनी जर सत्याग्रह केला मिठाचा तर त्याचा शासनावर कसा परिणाम होईल याचे सिक्रेट डॉक्युमेंट्स, जे सिक्रेट एजन्सीजनी एकमेकाला लिहिलेली पत्र असतील किंवा महात्मा गांधींना रिलीव्ह केल्याची ऑर्डर असेल किंवा महात्मा गांधींनी मला चरखा द्यावा, मला पुस्तकं द्यावीत, याबद्दल काही पत्रव्यवहार स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुरुंग अधीक्षकांना केला असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स इथं आहेत। तसेच लाल बहादूर शास्त्रींच्या विषयी जे काही पेपरमध्ये आलेली कात्रणं आहेत या कात्रणाचा संग्रह तोही आपण इथे डिस्प्ले केलेला आहे। तर माझं आपल्या मुलुंडवासियांना एक आवाहन राहील की आम्ही जो हा दुर्मिळ खजिना इथं खुला केलेला आहे, इथं जनतेसमोर आणलेला आहे, तो खजिना आपण पाहावा, त्याचा आनंद घ्यावा आणि इतिहासात डोकावण्याची ही संधी आपण सोडू नये। त्यामुळे आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या 1 ऑक्टोबर हे 2 दिवस इथे मुलुंडमध्ये महाराष्ट्र सेवा संघामध्ये हे प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण येऊन या संधीचा लाभ घ्यावा। नमस्कार, धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मोलाची माहिती दिलीत। नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अत्यंत जुनी आणि ऐतिहासिक ही संपूर्ण माहिती आहे। जसं की आपण ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे की येरवडा कारागृहामधील कारागृह अधीक्षक यांचं महात्मा गांधीजी यांच्या कारागृहातील वर्तणुकीबद्दलचं देखील पत्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळेच आपले जे महापुरुष होते ते कसे होते, त्यांनी कशा पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, कोणकोणत्या यातना, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी इतिहासामध्ये डोकावून जर आपल्याला सत्यतेचं जाणून घ्यायचं असेल, माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी येऊन ह्या संपूर्ण गोष्टींचा अनुभव घेणं हे गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोहम सोबत मी सिद्धेश दिलीप शिगवण, बित्तम बातमी, मुंबई।